मी फार मोठा वक्ता नाही, पण माझी जी जर्नी आहे तीच मी तुम्हाला सांगेन आणि त्याच्यातनं मला वाटतं तुम्हाला तुमचे मुद्दे घेता येतील तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल जी मला ते अवॉर्ड मिळालं त्याच्याबद्दल मी बोलेन. मला जे अवॉर्ड मिळालं ते इनोव्हेशन आणि इनोव्हेशन या ॲक्टिव्हिटीमुळे मला अवॉर्ड मिळालं आहे. इनोव्हेशन म्हणजे काय? नाविन्यपूर्ण. कुठलीही गोष्टीत नाविन्य काय याचा जर आपण ध्यास घेतला तरच आपण या जगात काहीतरी वेगळं करू शकतो. रुटीन जे चालू आहे तेच केलं नवल नाही. तर त्याच्यासाठी काही नवीन करता येईल, कुठल्या गोष्टीत नवीन करता येईल. आणि माझ्या या कार्यक्रमात मी जे केलं रिलायन्सच्या कारकिर्दीत त्याचं मी प्रेझेंट केलं आंतरराष्ट्रीय स्तरावर. त्याच्याबद्दल मला अवॉर्ड मिळाला इनोव्हेशनबद्दल. सो हे इंटरनॅशनल अवॉर्ड आणि कॉम्पिटिशन त्या अवॉर्डसाठी एवढी होती की गुगल, SAP एक मोठी कंपनी आहे जी टेक्निकल क्षेत्रात आहे. अशा मोठमोठ्या कंपन्यांची पेपर्स आहेत तिकडे आलेले होते आणि त्या पेपर्समधून माझा पेपर सिलेक्ट होणं ही फार कठीण गोष्ट होती. तर आपण जे काही करू ते असं काहीतरी व्हायला पाहिजे जे चार चौघांमध्ये उठून दिसलं पाहिजे. तर तो तुम्ही ध्यास घ्या. त्या मुलीने ठरवलं आहे डॉक्टर बनायचं. माझे हार्दिक तुझे सपोर्ट राहील नेहमीच तुझ्यासाठी. तर करतो त्याचं काहीतरी नवीन करून दाखवलं पाहिजे, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आता मी जेव्हा MBBS केलं तेव्हा सगळेजण करायचे की MBBS नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करा, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर हॉस्पिटल उघडा, हॉस्पिटल नंतर दुसरं काहीतरी करा. पण मी काहीतरी नवीन करायचं ठरवलं. बऱ्याच जणांना माहीत असेल मी सुमारे 10 वर्ष ऑफशोअर इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. म्हणजे जे रिग्ज असतात, जे ऑफशोअर प्लॅटफॉर्म्स असतात तिकडे ॲज अ डॉक्टर म्हणून काम केलेलं. ही रुटीन वाट नव्हती, हे काहीतरी वेगळं होतं, नवीन होतं. ते झाल्यानंतर मी माझं ऑर्थोपेडिक्सचं ट्रेनिंग घेतलं. पण ते जर झाल्यानंतर ऑर्थोपेडिक्सचं ट्रेनिंग झाल्यानंतरही मला वाटलं आपण काहीतरी दुसरं केलं पाहिजे. त्यानंतर मी कॉर्पोरेट मेडिकल सर्व्हिसेस, ही गोष्ट फार लोकांना माहीत पण नाही आहे आणि फार लोक करतही नाही. जसं रश्मीकांत म्हणाले की तुम्ही काहीतरी वेगळं करा तर तुम्हाला रेकग्निशन मिळेल. आणि कॉर्पोरेट मेडिकल सर्व्हिसेसमध्ये मी गेलो, रिलायन्समध्ये काम केलं, गेले 10 वर्ष मी रिलायन्समध्ये कार्यरत आहे. तर असं काहीतरी केलं पाहिजे आयुष्यात जेणेकरून आपल्याला वेगळेपणा आपला सिद्ध होईल. फ्लाईटमध्ये आपण काय करतो, जो एकतर झोपतो किंवा गप्पा मारतो किंवा असं काय करतो, बरोबर. मी सध्या माझा MBAचा कोर्स करतोय, त्याची आता एक्झाम आहे. तर मी त्याचा व्हिडिओ डाउनलोड केला होता आणि तो ऐकत होतो. तर जेव्हा कधी तुम्हाला संधी मिळेल त्याचा वापर तुम्ही तुमच्या ग्रोथसाठी केला पाहिजे. तुम्हाला वेगळं नवीन काय करता येईल त्यासाठी केलं पाहिजे. आणि नित्य निरंतर मेहनत याला कोणताही ऑप्शन नाही. मेहनत ही घेतलीच पाहिजे. विद्यार्थी म्हणून मेहनत आपल्याला घेतली पाहिजे. यश देणं वरच्या हातात ठेवलं पाहिजे, मेहनत घेणं आपल्या हातात आहे. आता आपण बऱ्याच गोष्टीविषयी बोललो, बऱ्याच यू शुड रेशन युअर मोबाईल. रेशन म्हणजे मोबाईलला फिक्स टाईम द्या की मी, कारण मोबाईलमध्ये आजकाल बऱ्याच गोष्टी येतात. तुमचे क्लासेसचे अपडेट येतात, शाळेचे अपडेट येतात, उद्या शाळा आहे की नाही ते पण येतं. तर ते अपडेट घेणं गरजेचं आहे. पण त्यासाठी दिवसभर मोबाईल हातात असल्या पाहिजे याची गरज नाही. सकाळी 1-2 तास किंवा 2 तासाने 10 मिनिटं मी मोबाईल बघा. स्पेशली आता जे 10वीत जे विद्यार्थी आहेत त्यांना सांगू इच्छितो की त्यांना अजून 12वीपर्यंत जायचं आहे. तर आपल्या वेळेचं नियोजन कसं करा हे महत्त्वाचं आहे. आणि वेळेचं नियोजन जर तुम्ही उत्तम पद्धतीने केलं तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही बेस्ट अचीव करण्यासाठी. माझ्या MBBSचे दिवस सांगतो जे तुमची स्टार्ट होते. आता तेवढी बुक एका सब्जेक्टची किमान असते आणि असे तुम्हाला 8 ते 10 सब्जेक्ट येतात. आता ते बुक जर संपवायची असेल त्याचं रिव्हिजन पण व्हायला पाहिजे एक्झामच्या शेवटपर्यंत, तर तुम्हाला वेळ द्यायला पाहिजे. तर मी माझ्या MBBSच्या वेळेला कसा अभ्यास करायचो ते सांगतो. त्याच्यात तुम्ही स्फूर्ती घेऊ शकता. मी सकाळी उठलो
आणि उठायचं किती वाजता? साधारण 3.5 तास लायब्ररीमध्ये पहाटे 2 वाजेपर्यंत आपली लायब्ररी उघडी असायची. दुपारी 4 ते पहाटे 2 वाजे असा फक्त 4 तासाची शिकवू. असा अभ्यास करायला लागतो. असा अभ्यास करायची तयारी असली पाहिजे. आणि असा अभ्यास केला तर यश हे तुमच्याच. तुम्ही तुमचा वेळ कसा वापरता याच्यावरती तुमच्या यशाचं डिसिजन होतं. एस्पेशली जे आता 10वी झाले त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मला माझ्या अभ्यासासाठी किती वेळ द्यायला पाहिजे. आता पालकांकडे येतो. बरेच जण आपल्या मोठ्यापैकी बोललेले आहेत की मुलं वाईट संगतीला लागत आहेत, मुलं वाईट गोष्टी करत आहेत. पण आपण हे समजलं पाहिजे की मुलं कोणाकडे बघतात. पहिल्यांदा मुलं बघतात त्याच्या पालकांकडे. जर तुम्ही पालक म्हणून योग्य गोष्ट मुलांसमोर नेताय तरच तुमची मुलं योग्य गोष्ट करतात. जर मुलं बघतात की वडील चुकीच्या गोष्टी करतात, मुलांना आपसुकच चुकीच्या गोष्टीकडे अट्रॅक्शन होतं. माणूस चुकीच्या गोष्टीकडे इझिली ओढला जाऊ शकतो, ओढला जातो राहतात आणि चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्न करायला लागतो. तर पालक म्हणून तुम्हाला ते प्रयत्न करायला लागतो की आपण आपल्या मुलाला चांगले संस्कार कसे द्यावे, चांगल्या गोष्टी कसे सांगाव्या आणि चांगले आचरण कसं करावं. तर पालकांचे जे मुलांनी चांगले मार्क्स मिळाले त्या पालकांचं कौतुक. कारण त्यांनी त्यांच्या मुलांना हे बाळकडू बांधलं जेणेकरून ते चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळाले. परत मुलांकडे येतो. सत्कार झाला ज्यांचा आज आम्ही सगळ्यांनी टाळ्यावरून सत्कार केला. घरी जाऊन निश्चित तुमच्या आईवडिलांना सांगा की आज तुमच्यामुळे माझा सत्कार झालेला आहे. कारण ते आपले आयुष्यातले सगळ्यात पहिले गुरु असतात, बरोबर. तर त्यांना निश्चित सांगा. त्यांना खूप बरं वाटेल की जेव्हा सांगायचं. ॲज अ समाज म्हणून आपण काय करू शकतो तर लॉट टू खूप काही करू शकतो आपण. पण छोट्याने सुरुवात करू. आय थिंक जे माझी बहीण आहे, मोठी बहीण, तिने जे बोलले की सातत्याने जेव्हा हा मंच करत आहे लास्ट 5 ते 6 वर्ष किमान, तर ते तसं चालू ठेवा जेणेकरून मुलांना अजूनही स्फूर्ती मिळेल आणि अजून मुलांना आवडतं. कारण मी त्या प्रोसेसमधून गेला असल्यामुळे मी सांगू शकतो की तिथे बसून जेव्हा अवॉर्ड मिळतं तेव्हा किती बरं वाटतं की हा बाबा माझं रिकग्निशन झालेलं आहे आणि या स्तरावर झालं की माझ्या समाजाने केलेलं आहे. त्याची व्हॅल्यूज आहेत वेगळे असते. आणि तुम्ही बघता की 30 वर्षांनी जेव्हा मला तुम्ही सांगितलं की तुम्ही येऊ शकता का, मी लगेच म्हटलं की मी लगेच येईल. तर दॅट इज एक्सपेक्टेड की हे तुमच्याकडनं येते अपेक्षित आहे मुलांकडे की या गोष्टी तुम्ही बघा. की तुम्ही अनेक उदाहरणं पाहिली की आपल्या समाजात अनेक थोर लोक झालेले आहेत, वेगवेगळ्या चांगल्या पोझिशनवर गेलेले आहेत. तर तुम्ही प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, जे देणं गरजेचं आहे.